श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक या चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला तुम्ही जर ही वस्तू ठेवली तर तुमचं घर हे धनाने भरून जाईल, हे अगदी सत्य आहे। तर सगळ्यात आधी तुमच्या दक्षिण दिशेला ही एक चूक होत असेल तर लक्ष्मी माता घरात टिकत नाही असं वास्तुशास्त्र सांगत असतं। आज मी तुम्हाला तीच असा एक सोपा उपाय सांगणार आहे जो आपल्या आजी आजोबांनी वर्षानुवर्ष श्रद्धेने केलेला असतो। हा उपाय करण्यासाठी जास्त पैसे लागत नाही, फक्त श्रद्धा आणि योग्य दिशा लागते। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण शेवटी मी एक असा नियम सांगणार आहे जो अनेक लोक नकळत मोडतात। आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्याबद्दल कदाचित तुमच्या आईने आजीने तुम्हाला पण सांगितलेलं असेल, पण आजच्या धावपळीच्या जीवनात आपण ते सगळं विसरून गेलेलो असतो आणि तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही। महिन्याच्या शेवटी हात रिकामा होतो, असं वाटतं का घर भरलेलं असलं तरी मनात एक अस्वस्थपणा असतो का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला ते कळेलच। कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे घराच्या दक्षिण दिशेला अशी एक वस्तू तुम्ही ठेवली पाहिजे जी घर धनाने म्हणजेच घरातील संपत्ती सुख समृद्धी खऱ्या अर्थाने भरून जाते। तर माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि एक लाईक जरूर करा। आता आपले पूर्वज किती शहाणे होते ना, त्यांना कुठलं शास्त्र माहीत होतं, कुठली भाषा माहीत होती, कुठलं ज्ञान होतं त्यांच्याजवळ हे सांगता येत नाही, पण त्यांनी जे सांगून ठेवलं आहे ते आजही 100% खरं आहे। आपण लहान असताना आपल्या घरात वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी कुठे ठेवायच्या ठरलेलं असायचं। देव्हारा कुठे असायचा, पाण्याचं माठ कुठे असायचा, झोपायची जागा कुठे असायची, हे सगळं त्यांना उगाच माहीत नव्हतं, कारण हे वास्तुशास्त्र होतं, हे ज्योतिषशास्त्र होतं। आपल्या ऋषीमुनींनी सांगून ठेवलेलं आहे ज्ञान आणि त्याच दिशेनं खूप महत्त्व आहे। आता उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम या चारही दिशांचा घराशी घरातील लोकांशी घरातील संपत्तीशी थेट संबंध आहे। आज आपण बोलणार आहोत दक्षिण दिशेबद्दल। दक्षिण दिशा म्हणजे असं यमराजाची दिशा असं मानलं जातं। काहींना वाटतं की दक्षिण दिशा म्हणजे नकारात्मक दिशा आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। आता दक्षिण दिशा ही संपत्तीचं स्थिरतेचं आणि शक्तीची दिशा आहे आणि या दिशेला योग्य वस्तू ठेवली तर घरात लक्ष्मी माईचा वास होत असतो। आता वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यमदेवांची दिशा आहे, हे खरं आहे, पण यमदेव म्हणजे फक्त मृत्यूचे देव नाही, तर यमदेव म्हणजे न्यायाचे देव धर्माचे देव आणि जिथे न्याय आहे धर्म आहे तिथे लक्ष्मी माता आपोआप येत असते। आता आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की दक्षिण दिशेला धन आणि संपत्ती साठवण्याची शक्ती आहे। म्हणूनच जुन्या काळी घरात जे मोठे लोखंडी पेटारे असायचे, तिजोरी असायची, ती दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवली जायची, कारण दक्षिण दिशेला ठेवलेली संपत्ती वाढते टिकते आणि घरात स्थिर राहत असते। पण आजकाल आपल्याला हे माहीत नाही, आपण घर बांधतो फ्लॅट घेतो पण चार दिशांचा विचारच आपण करत नाही आणि मग घर असूनही घर धन होत नाही किंवा पैसा येतो पण राहत नाही असं होतं। तर आज मी तुम्हाला ती आज खास वस्तू सांगणार आहे जी दक्षिण दिशेला ठेवायची आहे आणि त्यासोबतच त्या वस्तू ठेवताना कोणती काळजी घ्यायची, कोणता नियम पाळायचा हे सुद्धा सांगणार आहे। तर दक्षिण दिशेला ठेवायची सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीचा किंवा धातूचा दिवा अथवा समई। साधा दिवा किंवा समई, पण तीही विशिष्ट पद्धतीने ठेवायची असते। आता दक्षिण दिशेला एक देव्हाऱ्यासारखी जागा करायची, त्यात तुपाचा किंवा तेलाचा दिवा नेहमी तेवत ठेवायचा। आता तुम्ही म्हणाल की तर आपण लावतो मग वेगळं का लावायचा? तर फरक हा आहे की दिवा दक्षिण दिशेला ठेवायचा आहे आणि तो एक विशेष हेतूनेच ठेवायचा आहे। या दिव्यासोबत दक्षिण दिशेला तुम्ही लाल रंगाचे कापड ठेवू शकतात। लाल रंग हा शक्तीचं प्रतीक आहे, संपत्तीचं प्रतीक आहे। या लाल कापडावर थोडं हळद कुंकू ठेवा, त्यावरती तांब्याचा किंवा पितळाचा एक छोटासा कलश ठेवा, या कलशात थोडं तांदूळ ठेवायचं, त्यावर एक नारळ ठेवायचा आणि त्यावर लाल दुपट्टा किंवा लाल कापड ठेवायचं। हे लक्ष्मीचं स्वरूप आहे। जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेला या पद्धतीने हे सगळं मांडता तेव्हा त्या घरात लक्ष्मी आई येते आणि स्थिर राहते। याशिवाय दक्षिण दिशेला तुम्ही घरातील मोठ्या माणसांचे फोटो लावू शकतात, म्हणजे घरातील पूर्वजांचे, कारण पूर्वज आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांचा आशीर्वाद असेल तर आपल्याकडे धन आपोआप वाढत असतं। आता दक्षिण दिशेला काय ठेवायचं हे झालं, पण काय ठेवू नये
हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. दक्षिण दिशेला कधीही कचरा ठेवू नका. दक्षिण दिशेला कधीही जुने मोडलेले निरुपयोगी सामान ठेवू नका. तसेच दक्षिण दिशेला कधीही अंघोळीचं बाथरूम नसलं पाहिजे किंवा संडास नसावं असं शास्त्र सांगतं. पण घर आधीच बांधलेलं असेल तर त्यावर उपाय म्हणून त्या दिशेला सतत स्वच्छता ठेवा आणि वर सांगितल्या पद्धतीने दिवा जरूर लावा. दक्षिण दिशेला मोठे आरसे ठेवू नका. तसेच आरशात दिसणारे प्रतिबिंब ऊर्जा परावर्तित करतात आणि दक्षिण दिशेला जी सकारात्मक शक्ती येते ती परत जात असते. आता दक्षिण दिशेला काळ्या रंगाच्या गोष्टी जास्त ठेवू नका. काळा रंग या दिशेला नकारात्मक वाढवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिशेला कधीही मुख्य दरवाजा नसावा. जर असेल तर त्या दरवाजाच्या आत एक लहान कमान आणि त्यावर शुभचिन्ह लावा. आपली स्वामी महाराज नेहमी सांगायचे की घर म्हणजे फक्त भिंती आणि छप्पर नाही, तर घर म्हणजे तिथे राहणाऱ्या माणसांची मनशांती, त्यांचा आनंद आणि त्यांची समृद्धी. स्वामी महाराजांनी सांगितलं होतं की जे घर स्वच्छ असतं तिथे दिवा तेवत असतो, तिथे देवाची पूजा होते, तिथे आईने केलेला स्वयंपाक सुगंधाने दरवळतो, त्या घरात माता लक्ष्मी स्वतःहून येऊन राहते. आणि त्याच दिशेचं महत्त्व सांगताना स्वामी महाराजांनी सांगितलं की घराच्या दक्षिण दिशेला नेहमी दिवा लावायचा असतो. हा दिवा यमदेवांना संतुष्ट करतो, घरातील नकारात्मक शक्ती दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा आत येण्याचा मार्ग मोकळा करतो. जेव्हा यमदेव संतुष्ट असतात तेव्हा घरातील माणसांचं आरोग्य चांगलं राहतं, कर्ज फिटतं, अडकलेली कामं होतात आणि घरात भरभराट येते. हे स्वामी महाराजांचे शब्द आहेत आणि त्यांच्या शब्दावरती माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे तर पहिली गोष्ट म्हणजे उद्याच तुमच्या घराची दक्षिण दिशा शोधा आणि तुम्हाला मोबाईलमध्ये सुद्धा ते तुम्हाला कंपासद्वारे तुम्ही दक्षिण दिशा शोधू शकतात तुमच्या घराची. त्या दिशेला एक छोटीशी सुंदर जागा बनवा. तिथे एक लाल कापड अंथरा, त्यावर पितळाचा किंवा तांब्याचा दिवा ठेवा आणि त्यात तूप किंवा तिळाचा दिवा लावा. आणि हे रोज करायचं आहे. शक्यतो सकाळी सूर्योदयाला आणि संध्याकाळी सूर्यास्ताला. दिवा लावताना म्हणायचं आहे, हे यमदेवा, लक्ष्मी माते, माझ्या घरात सुख शांती आणि समृद्धी यावी, आमचं घर धनाने भरून वाढावं, हे मनापासून म्हणा आणि तोंडाने नाही तर हृदयाने तुम्ही हे म्हणायचं आहे. आणि याशिवाय दर शुक्रवारी या जागेवर हळद कुंकू वाहा, एक फूल ठेवा आणि जमल्यास नारळ फोडा. महिन्यातून एकदा तरी या दिशेला धूप किंवा उदबत्ती लावा. धुपाचा सुगंध नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि सकारात्मकता जाणवतो. या छोट्याशा उपायाने तुमच्या घरात खरोखरच बदल होईल. हे सगळं करायला खूप पैसे नाही लागत, पण वेळ नाही लागत, पण श्रद्धा मात्र पाहिजे. तर त्यासाठीच आजचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दक्षिण दिशेला ह्या वस्तू ठेवायच्या आहे. हा उपाय तुम्ही नक्कीच एकदा आवर्जून करा. श्री स्वामी समर्थ.